आई असूनही कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांसाठी जगताना तुम्ही स्वतःलाच कुठेतरी हरवून बसलात? आरशात बघताना ही मीच आहे का असा प्रश्न पडतो का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुमच्यासोबत एक असा छोटा बदल शेअर करणार आहे जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. सकाळी उठल्यापासून आपला दिवस सुरू होतो दुसऱ्यांसाठी. नाश्ता बनवणं, मुलांना तयार करणं, ऑफिसचं काम, घरची जबाबदारी आणि हे सगळं करताना आपण स्वतःला एकच गोष्ट सांगत राहतो, थोडं अजून नंतर स्वतःसाठी वेळ काढेल. पण तो नंतर कधीच येत नाही आणि मग रात्री झोपताना एक गिल्ट, एक थकवा आणि एक रिकामेपणा मनात राहतो. तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही सगळं मॅनेज करता, पण आतून तुम्ही थकलेले आहात. कोणी विचारत नाही तू ठीक आहेस का? आणि कधी कधी आपणच स्वतःला विचारणं बंद करतो. मीही ह्या फेजमधून गेले आहे, जिथे सगळं परफेक्ट दिसत होतं, पण आतून मी कम्प्लिटली एक्झॉस्टेड होते. मला वाटायचं मी जर थांबले तर सगळं थांबेल. पण खरं काय आहे माहीत आहे? जर तुम्ही थांबला नाही तर एक दिवस तुमचं मनच थांबेल. बर्नआउट होईल, फ्रस्ट्रेशन वाढेल आणि तुम्ही स्वतःवरच रागवायला लागाल. आणि मग तुमची एनर्जी, तुमची प्रायोरिटी या सगळ्यांवर त्याचा परिणाम होईल. म्हणूनच तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला तासभर वेळ नको आहे, फक्त 10 मिनटं पुरेशी आहेत. हो, फक्त 10 मिनटं. म्हणूनच आजचा डे 1 चॅलेंज आहे फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी. पण त्या 10 मिनिटात तुम्ही काय करता ते महत्त्वाचं आहे. ना 1 तास, ना 30 मिनिटे, फक्त 10 मिनिटं. तुम्हाला माहिती आहे का, 10 मिनिटे म्हणजे फक्त 600 सेकंड्स. पण हे 600 सेकंड्स तुमचा मूड बदलू शकतात, तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकतात, तुमची एनर्जी रिसेट करू शकतात. आता प्रश्न असा आहे की त्या 10 मिनिटात काय करायचं? मी तुम्हाला काही सिंपल ऑप्शन्स देते. पहिलं म्हणजे शांत बसून डीप ब्रीदिंग करा. जर तुमचं मन खूप टायर्ड असेल, 10 मिनिटं शांत बसा, डीप ब्रीदिंग करा, डोळे बंद करून रिलॅक्स करा. हे मेडिटेशन नाही, ह्यामुळे तुमच्या माइंडला ब्रेक मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फीलिंग्स लिहा. जर तुमच्या मनात खूप विचार असतील तर जर्नल लिहा, फीलिंग्स लिहा, स्ट्रेस कागदावर उतरवा. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचं मन हलकं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं फेवरेट म्युझिक ऐका. जर तुम्हाला थोडं हॅपी फील करायचं असेल तर फेवरेट सॉन्ग ऐका, शॉर्ट व्हिडिओ बघा, डान्स करा. हा टाईम प्रोडक्टिव्ह नसावा, हा टाईम हॅप्पी असावा. चौथी गोष्ट म्हणजे 10 मिनिटं वॉक करा किंवा फक्त काहीच करू नका. जर तुम्ही फिजिकली टायर्ड असाल तर 10 मिनिटं वॉकला जा, लाईट स्ट्रेचिंग करा, फ्रेश एअर घ्या. बॉडी मूव्ह केल्यानंतर माइंड ऑटोमॅटिकली फ्रेश होतं. आणि एक ऑप्शन जो खूप पॉवरफुल आहे, काहीच करू नका. हो, फक्त बसा. ना फोन, ना काम, ना गिल्ट. आजच्या बिझी लाईफमध्ये काहीच न करणं ही बिगेस्ट लक्झरी आहे. 10 मिनिटासाठी काही रूल्स आहेत. नो गिल्ट, नो मल्टीटास्किंग, नो डिस्टर्बन्स, फुल फोकस ऑन युअर सेल्फ. ही 10 मिनिटं छोटी वाटतात, पण ट्रस्ट मी, इथूनच तुमचा चेंज सुरू होणार आहे. आज तुम्ही स्वतःला 10 मिनिटं दिलीत, उद्या तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्याल. लक्षात ठेवा, चेंज मोठ्या गोष्टींमध्ये नाही, छोट्या डिसिजन्समध्ये असतो. आणि आजचा तुमचा डिसिजन आहे, मी स्वतःसाठी 10 मिनिटं देणार. आजचा चॅलेंज कंप्लीट करा आणि कमेंटमध्ये लिहा, डन 10 मिनिट्स फॉर मी. आणि जर तुम्हाला खरंच बदलायचं असेल तर उद्याचा डे 2 मिस करू नका. आज फक्त 10 मिनिटं, उद्या 1% बेटर आणि 30 दिवसांनी तुम्ही कम्प्लिटली न्यू व्हर्जन असाल. अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.